जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 83। 6 छेदसूत्र। 1 निषिध किंवा निसिह। 2 महनिषिध किंवा महानिसिह। 3 व्यवहार किंवा विवहार। 4 दशाश्रुतस्कंद किंवा दशसूयस्कंद। 5 कप्प किंवा बृहत्कल्प। 6 पंचकल्प किंवा पंचकप्प। ही 6 छेदसूत्रे आहेत। छेदसूत्रांच्या मध्ये जैन आगमाचा अतिप्राचीन भाग असल्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची आहेत। या छेदसूत्र ग्रंथातून निर्ग्रंथ व निर्ग्रंथिका यांच्या प्रायश्चित्तांच्या विधीविषयी माहिती दिली आहे। चरित्र शुद्धता राखण्याविषयी यात कथन केले असल्यामुळे याला उत्तमश्रुत असे म्हटले आहे। जैन भिक्षूंच्या आचार विचार व नियमाविषयींचे विवेचन देखील प्रस्तुत सूत्रातून केले आहे। या छेदसूत्रांची तुलना बौद्धांच्या विनय पिटिकाबरोबर केली जाते। छेदसूत्रांच्या अतिगंभीर ज्ञानप्राप्तीशिवाय कोणतेही आचार्य आपल्या संप्रदायासह तथा शिष्यांसह गावोगाव विहार करण्यासाठी बाहेर पडू शकत नाहीत। निषिध भाष्यकर्त्याने छेदसूत्रांचे रहस्य सांगताना म्हटले आहे की ज्याप्रमाणे मातीच्या कच्च्या घड्यात ठेवलेले पाणी घड्याला नष्ट करते, त्याचप्रमाणे या सूत्रामधून प्रतिपादित सिद्धांतांचे रहस्य अल्पबुद्धी मनुष्याच्या नाशाला कारणीभूत होते। छेदसूत्र ग्रंथातील शैली संक्षिप्त आहे। 6 छेदसूत्रांची माहिती पुढील प्रमाणे आहे। 1 निषिथ। सर्व छेदसूत्रात निषिथाचे स्थान सर्वोच्च असून सर्वात मोठे आहे। याला आचारांगाचेच एक अंग मानले आहे। याला निषिथचूला, अध्ययन तथा आचार प्रकल्प या नावांनी देखील संबोधिले आहे। यातील विविध रहस्य, विद्या, मंत्र, योग इत्यादी लोकांच्या समोर प्रकट होऊ नये म्हणून गुप्तपणे म्हणजे रात्री त्याचे वाचन केले जात असे। जर एखादा निर्ग्रंथ निषिद्धसूत्र विसरून गेला तर आयुष्यभर त्याला आचार्यपद मिळत नसे। या सूत्रात निर्ग्रंथ व निर्ग्रंथिका यांच्या आचारविचारांची तथा प्रायश्चित्तांची माहिती देण्यात आली आहे। निषिथाचे कर्ते भद्रबाहू असल्याचे मानण्यात आले आहे। या छेदसूत्रात 20 उद्देशक आहेत। या छेदसूत्रावर अनेक टीका तथा निर्युक्ती लिहिल्या गेल्या आहेत। 2 महनिषिथ। छेदसूत्र ग्रंथांच्या मध्ये महानिषिथाला कधी क्रमानुसार दुसरे तर कधी 6वे स्थान देण्यात येते। याला समस्त प्रवचनाचे श्रेष्ठ सार असे म्हटले आहे। निषिथाला लघुनिषिथ असे म्हटले आहे तर या ग्रंथाला महानिषिथ म्हटले आहे। अर्थात ही गोष्ट तशी पाहता उलट झालेली दिसते। आचार्य सिद्धसेन, वृद्धवादी, यक्षसेन, देवगुप्त, यशवर्धन, रविगुप्त, नेमिचंद्र व जिनदास गणी यांनी बहुमान्यता दिली आहे। भाषा व विषय या दृष्टीने प्रस्तुत सूत्राची गणना प्राचीन आगमात केली जात नाही। यात तंत्रविषयक तसेच जैन आगमाविषयी अन्य ग्रंथांचाही उल्लेख मिळतो। महानिषिथमध्ये 6 अध्याय आणि 2 चुलिका आहेत। यात नवकार मंत्र, उपाधान, दया, अनुकंपा या अधिकारांचे विवेचन केले असून पापी कृत्यांची निंदा केली आहे। 3 व्यवहार। या ग्रंथाचे कर्ते श्रुतकेवली भद्रबाहू होते। त्यांनी या सूत्रावर निर्युक्ती देखील लिहिलेली आहे। व्यवहार सूत्रात निषिथापेक्षा लहान व बृहत्कल्पपेक्षा मोठे आहे। यात 10 उद्देशक आहेत। पहिल्या उद्देशकात 34 सूत्र असून दुसऱ्यात 30 सूत्र आहेत। ग्रंथारंभी प्रमादाची कारणे सांगितले असून त्याबद्दल प्रायश्चित्तही सांगितले आहे। भिक्षाविहार कसा करावा याविषयी माहिती दिली आहे। एकूण सूत्रसंख्या जवळजवळ 261 इतकी आहे। या ग्रंथात प्रामुख्याने साधूंनी आपला व्यवहार किंवा क्रियाकर्म इत्यादी कसे ठेवावे
याविषयी विस्ताराने माहिती दिली आहे. 4. दशा श्रुतस्कंध. याला आचारदशा तथा ब्रह्मसूत्र या नावाने देखील ओळखले जाते. यात 10 अध्यायने आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. असमाधिस्थान, शबल, आसनादी, 8 प्रकारची गणीसंपदा, 10 प्रकारचे चित्तसमाधी स्थाने, 11 उपासक प्रतिमा, 12 भिक्षू प्रतिमा, पर्युषणकल्प, 30 मोहनीय स्थाने आणि आयतीस्थान. यातील 8वे जे पर्युषणकल्प आहे तेच कल्पसूत्राच्या स्वरूपात वेगळे करण्यात आले आहे. याचे कर्ते भद्रबाहू स्वामी मानले जातात. त्यांनी प्रथम भगवान महावीरांची स्तुती केली आहे व नंतर विषय कथनाला सुरुवात केली आहे. 5. कल्प किंवा बृहत्कल्प. याला कल्पाध्यायन असेही म्हटले आहे. जैन श्रमणांच्या प्राचीन आचारशास्त्रांचे हे महाशास्त्र आहे. याची भाषा बरीच अशी प्राचीन आहे. यात साधू साध्वी यांना योग्य अयोग्य गोष्टींचे विवेचन केले आहे. त्यांच्या स्थान, पात्र, वस्त्रादीविषयी माहिती दिली आहे. साधूंनी भिक्षा कशी घ्यावी, अहिंसेपासून दूर कसे राहावे, सदाचरण कसे ठेवावे याची माहिती दिली आहे. या छेदसूत्रावर आचार्य भद्रबाहू विरचित निर्युक्ती आणि आचार्य संघदास गणी रचित लघुटीका आहे. बृहद्भाष्य देखील त्यावर लिहिले असून त्यातील बराचसा भाग अनुपलब्ध आहे. याची सर्व श्लोकसंख्या 6490 इतकी आहे. यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांचे विवेचन केले आहे. त्यावर मलयगिरीने एक टीका रचली आहे. त्यानंतर त्या टीकेची पूर्ती आचार्य क्षेमकीर्ती यांनी केली. या ग्रंथात विविध दोषानुसार प्रायश्चित्तांचे सुंदर वर्णन केले आहे. 6. जीवतकल्पसूत्र. यात एकूण 103 गाथा असून या गाथांच्याद्वारे जैन श्रमणांच्या आचाराचे वर्णन करून 10 प्रकारच्या प्रायश्चित्तांचे वर्णन केले आहे. याचे कर्ते जिनभद्रगणी क्षमाश्रमण असून त्यांचा काल विक्रम संवत 645 इतका मानला जातो. जिनभद्रगमींनी यावर टीकाही लिहिली आहे. सिद्धसेन आचार्यांनी यावर चूर्णी लिहिली आहे. या छेदसूत्रात प्रायश्चित्तांचे महात्म्य सांगितले असून त्याचे आलोचन, प्रतिक्रमण, विवेक, तप, छेद, मूल इत्यादी 10 प्रकार सांगितले आहे. यतिजितकल्प आणि श्राद्धजितकल्प या छेदसूत्रांच्या अंतर्गत मानले जातात. यतिजितकल्पामध्ये यतींचा आचार सांगितला आहे. याचे कर्ते सोमप्रभसूरी आहेत. श्राद्धजितकल्पामध्ये श्रावकांचे आचार सांगितले असून याचे रचनाकर्ते धर्मघोष आहेत. सोमतिलकाने या वृत्ती लिहिली आहे. या सर्व छेदसूत्रांचे आपण अवलोकन केले तर आपणाला असे दिसून येते की त्यामधून जैन मुनींची बाह्य व अभ्यंतर धर्मसाधना व तिचे विविध स्वरूप यासंबंधी सविस्तर वर्णन केले आहे. यामध्ये विशिष्ट नियमांचा भंग झाल्यावर उचित अशा प्रायश्चित्तांचे वर्णन केले आहे. प्रसंगानुरूप विविध तीर्थंकर, गणधर यांच्याशी संबंधित घटनांचाही उल्लेख केला आहे. या सर्व छेदसूत्रात कल्पसूत्र विशेष प्रसिद्ध आहे. याचा अभ्यास आज तागायत मुनींच्यामध्ये अखंडितपणे केला जात आहे. मुनींचे सामूहिक वैयक्तिक जीवनाविषयीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे.